नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दगडी खलबत्ता कसा स्वच्छ करायचा आणि त्यासाठी काय काय वापरल्यात मी टिप्स पाहूया। आता त्याचा आपण वेळ न वाया घालवता संपूर्ण व्हिडिओ खलबत्ता कसा स्वच्छ करायचा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दगडी खलबत्ता कसा वापरायचा नवीन आणल्यानंतर। तर हा बत्ता आहे आणि हा खल आहे, हा बघा। आणि सुरुवातीला आपण जेव्हा आणतो तेव्हा ही अशी माती वगैरे खर असते, तर तो कसा वापरायचा तर आपण आता हा स्वच्छ धुवून घेऊया। आधी डायरेक्ट मी आता बेसिनमध्येच खलबत्ता आपला धुवून घेणार आहे। हा जो तारेचा काटे आहे त्याने सुरुवातीला मी असा घासून घेणार आहे। त्याची पूर्ण अशी खर निघून जाते, म्हणून सुरुवातीला तारेने घासून घ्यायचा व्यवस्थित। आता खलबत्ता स्वच्छ धुवून झालेला आहे। इकडे एक जुना नॅपकिन घेतला, त्याच्यावरती मी हा खलबत्ता ठेवलेला आहे। आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया आणि आता हे तांदूळ असं फिरवून घ्यायचं आहे, असं म्हणजे पूर्ण त्याची ती खर निघली जाते व्यवस्थित। जेव्हा आपण नवीन खलबत्ता आणतो तेव्हा खूप अशी खरखर असते। थोडंसं याच्यामध्ये पाणी घालूया म्हणजे तांदूळ आपल्याला व्यवस्थित वाटले जातील। असं गोल 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 फिरवतच हे आपण हे तांदूळ वाटायचे, म्हणजे व्यवस्थित ती खलबत्त्याची जी खर असते ते निघली जाते। असं चेचायचं नाही फक्त, तर असं फिरवूनच घ्यायचं। तर हे पहा, हे असं आता तांदूळ माझे सर्व ह्याच्यामध्ये वाटून झालेले आहेत। आणि आता हे बत्ता आहे त्याला सुद्धा आपण असे चोळून घेऊया। हे सर्व अशी बघा चोळून अशी खर काढायची। खाली नॅपकिन का टाकलाय मी आपल्या कट्ट्याला, किचन कट्ट्याला दगडाचे कच वगैरे पडू नयेत म्हणून मी किचन कट्ट्याच्या खलबत्त्याखाली म्हणजे जो नॅपकिन आहे तो टाकलेला आहे। तर आता हे सर्व हे माझे तांदूळ आता हे वाटून झालेले आहेत, हे पहा। आणि किती खर निघाले बघा, कसे तांदूळ आपले काळे झालेले आहेत ते। आता खलबत्ता स्वच्छ धुवून घेते। तर स्वच्छ पाण्याने असं आपण धुवून घेऊया खलबत्ता। भरपूर वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा तुम्हाला यामध्ये दगडी खलबत्ते मिळू शकतात। मी अचानक गावी गेली आणि मला खूपच आवडला अगदी छोटासा खलबत्ता हा। तर इथे आता खलबत्ता स्वच्छ धुवून झालेला आहे। तर तांदूळ वाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी वाटणार आहे आता कोथिंबीर। कोथिंबीर ही तशीच फिरवूनच घ्यायची। नवीन असल्यामुळे जास्त खर असते,
कचकच लागतं, म्हणून व्यवस्थितच हा खलबत्ता साफ करून घ्यावा लागतो सुरुवातीला. असं वरतून पण व्यवस्थित फिरवून घ्या. गोल 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 करतच हा खलबत्ता आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे कोथिंबीर वाटून. इथे आपले आता कोथिंबीर पण वाटून झालेली आहे याच्यामध्ये. सर्व वरती बत्त्याला पण लावून घ्यायची ही अशी. परत आपण आता खलबत्ता आपला स्वच्छ करून घेऊया. तर आता खलबत्ता स्वच्छ धुवून घेते मी. तर इकडे सुरुवातीला मी खलबत्ता तारेने स्वच्छ धुवून घेतला. नंतर मी याच्यामध्ये तांदूळ वाटले, नंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर वाटली. आता आपण हा खलबत्ता आहे जो नॅपकिन होता मी घेतलेला त्याने स्वच्छ पुसून घेऊया. आणि बत्ता पण घ्या पुसून. एकदम असं ड्राय करून घ्या, म्हणजे अजिबात पाणी वगैरे ठेवू नका. खलबत्ता स्वच्छ झाल्यानंतर खलबत्त्याला आपण हळद आणि तेल लावून ठेवायचं. त्यासाठी मी आता इकडे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालूया. सर्व असं बोटाने मिक्स करून घ्या, कारण आपल्याला हातानेच तेल लावायचं आहे, किंवा तुम्ही ब्रशने कापसाने लावू शकता, पण मी हाताने लावणार आहे म्हणजे व्यवस्थित लावता येईल आपल्या खलबत्त्याला. तर आधी मी सुरुवातीला या बत्ता आहे तेला लावते. त्यानंतर मी हा जो खलबत्ता आहे तेला लावते. सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल आणि हळद लावून घ्यायचं. तरी ते आता सर्व तेल आणि हळद लावून झालेले आहे. झाल्यानंतर आपण रात्रभर हा असाच ठेवूया. तर हे पहा, हा खलबत्ता मी रात्रभर असा हळद आणि तेल लावून ठेवला होता. सर्व मी दाखवलेला आहे तुम्हाला कसा वापरायचा आहे. तर आता हा खलबत्ता मी स्वच्छ पाण्याने साबण लावून धुवून घेते. तरी ते आता खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि जी दगडाची जी आपली ही खर असते ती पूर्ण गेलेली आहे. तांदूळ वाटले, आपण कोथिंबीर वाटली, साबण लावून सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतला तारेने. नंतर आपण याला हळद आणि तेल लावून रात्रभर ठेवला. परत आपण साबण लावून स्वच्छ धुवून घेतला. आणि पहा आता किती छान झालेला आहे आपला बत्ता आणि खलबत्ता. भरपूर प्रकारचे याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला मिळू शकतात. तर खलबत्ता साफ करायचा हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.